हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू. आपण मागच्या व्हिडिओमध्ये लेसन पाहिला द काउंट्स नंबर इन स्टेप, टप्प्याने संख्या मोजूया. आज न्यू लेसन पाहणार आहे. तर लेसन नेम इज फन विथ ॲडिशन. द लेसन नेम इज फन विथ ॲडिशन म्हणजेच गंमत बेरजेची गंमत पाहूया. बेरीज म्हणजेच ॲडिशन, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, बेरीज, आणि इंग्लिशमध्ये ॲडिशन. फन विथ ॲडिशन. तो चिल्ड्रन्स, लेट्स स्टार्ट फन विथ ॲडिशन. वी हॅव टू ग्रुप्स फ्रॉग इयर. फ्रॉगचे किती ग्रुप्स आहेत? टू ग्रुप्स. इयर वन ग्रुप, द अनादर ग्रुप, गंमत बेरजेची. नाव इयर आर सम फ्रॉग काउंट. नाव इयर सम frog count 1 2 3 4 5. किती झाले? 5 झाले तिथं. मग आपण इथं राईट करूया 5. बघा काय राईट केलं? 5. इथं खाली राईट केलेलं आहे बघा तुम्हाला 5. अँड 2 राईट इयर 1 2. इथं राईट केले 2. आता काय झालं खाली बघा 5. या ठिकाणी ओळीने 5 बसलेले आहेत आणि 2 बसलेले आहेत फ्रॉग आहे ना, आणि मध्यभागी प्लसचे चिन्ह दिलेले आहे, म्हणजेच ॲडिशनचे चिन्ह दिलेले आहे. या ठिकाणी बेरीज करायची आहे, आपल्याला ॲडिशन करायची आहे. 5 + 2 इक्वल काय येणार रे आन्सर? परत काउंट करूया आपण सगळे आहे ना, सगळे आपण काउंट करूया. 1 1 2 3 4 5 6 7 इक्वल आन्सर काय आलेलं आहे इथं? 7. यासाठी सगळे फ्रॉग काय करायचे आहेत? आपल्याला काउंट करायचे आहेत. वेन वी काउंट फ्रॉग, वी काउंटिंग केलेले आहे आपण आहे ना. 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच किती सगळे काउंट फ्रॉग झाले? 7. इयर काउंटिंग 7 आहे ना, मग किती झाले ते? 7. राईट इयर 7. इक्वल आन्सर किती आलं? 7. नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ मेनी वन्स काउंट ऑल फ्रॉम. इथं आता 2 ग्रुप्स दिलेले आहेत है ना. 1 ग्रुप इयर अँड दॅन अनादर ग्रुप. आता पहिल्या ग्रुपमध्ये किती फ्रॉग्स आहेत? 1 2 इथं राईट केलेलं आहे ना, प्लस नेक्स्ट 1 2 3 4 5 इथं 5 राईट केलेले आहे. इक्वल किती आले? 2 + 5 इक्वल 7. अनादर सगळे वी काउंटिंग, सगळे आपण फ्रॉग काउंट करूया. 1 2 1 2 3 4 5 6 7 इक्वल आन्सर किती आलं? 7. म्हणजेच काय रे गंमत आहे इथं बघा. 2 and 5 मेक 7. 2 and 5 मेक 7. स्टुडंट्स लुक इयर, म्हणजेच काय 5 + 2 इक्वल 7 आणि 2 + 5 इक्वल 7. या ठिकाणी इज बेरजेची काय आहे? गंमत आहे. 5 + 2 घेतले तरी 7 होणार आणि 2 + 5 घेतले तरी 7 होणार. दिलेल्या संख्येचा क्रम 5 + 2 करा. दिलेल्या संख्येचा क्रम बघा 5 + 2 किंवा 2 + 5 करा, तरी उत्तर आपले आन्सर काय येणार? 7च आहे. 7च येणार. आता दुसरं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते बघा. 2 + 3 इक्वल 5 and 3 + 2 इक्वल 5. बघा 2 आणि 3 आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 5चे आन्सर आले. पुन्हा 3च्या पुढे 2 फिंगर्स मोजायचे. 4 and 5 म्हणजे 2 + 3 केले तरी 5च येणार आणि 3 + 2 केले तरी 5चे आन्सर येणार. आता जे काही एक्झाम्पल खाली दिलेले आहेत
ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. जे सम दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आहेत. आता आपण पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला समजलं का रे? हे समजलं असेलच. चला बाय.